नमस्कार साथियों, स्वागत है आपका EPS 95 मिनिमम पेंशन बढ़ोतरी के एक और वीडियो में। साथियों, आप वीडियो में देख सकते हैं कमांडर अशोक रावत जी का महाराष्ट्र नांदेड़ में भव्य स्वागत किया गया। जी हाँ साथियों, जैसा कि हम सभी को पता है, इतने दिनों तक NSC दल कमांडर अशोक रावत जी के नेतृत्व में दिल्ली में डेरा डाले हुए थे। विभिन्न मंत्रियों, सांसदों और EPFO के ऑफिसर्स के साथ में मिलकर काफ़ी बैठकें उन्होंने की थी और चारों ओर से पॉजिटिव रिस्पांस मिलने के बाद में कमांडर अशोक रावत जी NSC दल के साथ में वापस महाराष्ट्र लौटे। महाराष्ट्र लौटने के साथ ही नांदेड़ में भव्य उनका स्वागत किया गया। एक भव्य सम्मेलन महाराष्ट्र के नांदेड़ में आयोजित किया गया। कमांडर अशोक रावत जी ने सभी को संबोधित करते हुए बताया कि दिल्ली में किस तरह से चर्चाएं हुई, किस तरह से वित्त मंत्री और विभिन्न मंत्रियों के साथ में मुलाकात करके हमें पॉजिटिव रिस्पांस मिला है और आगामी बजट सत्र में पेंशन बढ़ोतरी को लेकर कुछ ना कुछ घोषणा हो सकती है। इसी को लेकर हजारों की संख्या में पेंशनर को कमांडर अशोक रावत जी ने संबोधित किया। ज्याला 1 रुपया पेन्शन असेल त्याला 7,500 आणि महागाई भत्ता मिळायला पाहिजे। आपण जे तिथे फॉर्म्युले दिले केंद्रीय श्रम मंत्रीजींना की 1000 रुपये आणि त्याच्या खालच्या लोकांना 36,60,000 लोकांना तुम्ही त्याची असलेली पेन्शन अधिक 6,500 फिक्स फॅक्टर अधिक वाय म्हणजे व्हेरिएबल फॅक्टर म्हणजे DA 1,000 अधिक 6,500 अधिक DA 500 असेल तर 500 अधिक 6,500 अधिक DA 2,000 असेल की 2,000 अधिक 6,500 अधिक DA या पद्धतीनं तुम्ही जास्त कॅल्क्युलेशन न करता आहे त्या पेन्शनमध्ये 6,500 वाढ करून DA टाकावा हे आपण त्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। आणि हे करताना तुम्हाला किती खर्च येईल, तो खर्च कसा येईल, आमच्याकडून सुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत। ते म्हणाले क्या भिकारी कुछ नहीं तो आशीर्वाद तो देगा ना। तो आमच्याकडून काय देणार, आपले 8.33 मालकाचे जे आपल्या सोशल सिक्युरिटीसाठी येतात त्यातले ते 8.33 काढतात। आम्ही म्हणलं त्याच्या मारी 12% घ्या, आमच्याकडून कॉन्ट्रीब्युशन वाढवा आणि आमची सिलिंग 15 ची 21 करा 25 करा, म्हणजे तुमचा पैसा वाढेल। टेम्पररी तुम्हाला डीप येईल ग्राफमध्ये, पण लॉंग टर्ममध्ये तुमचा फंड खूप मोठा वाढेल। ते इम्प्रेस झाले दोघेही, श्रम मंत्री सुद्धा आणि वित्त मंत्री सुद्धा, की ही पहिली संघटना पालिकेच्यामध्ये द्यायचं आहे आम्हाला। म्हटलं आम्ही गव्हर्नमेंटला लुटायला नाही, फक्त विरोधासाठी विरोध करायला नाही। आम्ही कशासाठी आलो की आमचं म्हातारपण एक डिग्निफाईड साधारण चिंताजनक जाऊ नये यासाठी आम्ही आलेलो आहे। आम्हाला तरुणपणात 2 पैसे कमी मिळाले तरी चालते, पण म्हातारपणात आमची इज्जत ठेवा, आमची इज्जत ठेवा, बरोबर आहे हे म्हणून आपण त्यांना सांगितलं। आपण त्यांना सांगितलं की आमच्या प्रश्न सोडवण्यासाठी EPFOला दर महिन्याला दर वर्षाला जेवढं व्याज येतं ते पूर्ण व्याज आम्हाला देण्यात यावं पेन्शनमध्ये, तरी तुमचा फंड वाढत राहील, कारण कॉन्ट्रीब्युशन दर महिन्याला येत आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर आपण सांगितलं वित्त मंत्र्यांनी आपल्याला जशा बाकीच्या पेन्शन स्कीमला भारत सरकार जी मदत करते, उदाहरणार्थ श्रमयोगी मानधन योजनेमध्ये भारत सरकारचं 100% अनुदान आहे, मी 100 भरतो, भारत सरकार 100 भरतं। UPS आता युनिफाईड पेन्शन स्कीम झाली मोदी साहेब, त्यामध्ये भारत सरकार 18.5% कॉन्ट्रीब्युशन करतं आणि आपल्या स्कीममध्ये भारत सरकारचं कॉन्ट्रीब्युशन 0 आहे। 1.16 ते देतात, ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचरसाठी देतात। तर आम्ही निर्मलाजींना, आपल्या आदरणीय फायनान्स मिनिस्टरला, वित्तमंत्र्याला, अर्थमंत्र्यांना हात जोडून म्हटलं, मॅडम हम आपसे सौतेले लगते हैं, बरोबर आहे नाही, त्या भारत मातेचे आम्ही सावत्र पुत्र आहे का नाही, आम्ही तेवढंच काम केलंय, अजूनही करू, पण आम्हाला मरताना डिग्निटीने मरायचं आहे। आम्हाला हताश होऊन लाचार होऊन मरायचं नाही आहे, आम्हाला स्वाभिमानानं मरायचं आहे आणि उरलेल्या जिंदगीत स्वाभिमानानं जगायचं आहे, बरोबर आहे नाही। कारण काय, आज आम्हाला 1,000च्या खाली पेन्शन मिळणाऱ्याची संख्या 36,60,000, ज्यांना 1,000च्या आत पेन्शन, 1,000च्या आत तुम्ही जगण्याची अपेक्षा करता,
एका म्हातारीकडून कुठली क्रूर व्यवस्था आहे. आम्ही त्यांना हे सांगितलं त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये की 1,000च्या खाली किती लोकांना, 1 ते 1,500 किती लोकांना, 1.5 ते 2 किती लोकांना, आणि ह्या पेन्शनमध्ये कसं जगायचं. एक नॉर्मल आम्हाला काय पाहिजे साहेब. आम्हाला तुमचा राजमहाल नाही पाहिजे, तुमचे तत्वताज नाही पाहिजे. आम्हाला पाहिजे आमच्यात एवढी क्षमता यावी की जर आमच्याकडे आमचा नातू पंतू कुणी जर आमच्याकडे धावत आला तर त्याच्या हातावर 200 रुपये ठेवण्याची क्षमता आमची पाहिजे. जर आमच्या मुलांनी आम्हाला अपमान केला, आमच्या ज्या मुलाची आम्ही चड्डी बनियांपासून पुस्तकापासून उसणं करून ज्याला शिकवलं त्याला डॉक्टरही केला असेल, इंजिनिअरही केला असेल, पण आम्हाला त्याच्यापुढे हात फैलवताना लाज वाटते. बरोबर आहे की नाही. कारण तो एकदा पैसे देतो, दुसऱ्यांदा 500 देतो, तिसऱ्यांदा त्याची बायको त्याला बोलवून घेते. तर तो म्हातारा जुगार खेळतात काय. बरोबर आहे की नाही. आम्हाला अपमानित होऊन जगायचं नाही. आमची मागणी साधी आहे, 7,500 आणि त्याच्यावर महागाई भत्ता 2 वृद्धांना जगण्यासाठी. ये जाति का रिश्ता नहीं, धर्म का रिश्ता नहीं, कर्म का रिश्ता है. कामगारों का रिश्ता, कर्म का रिश्ता.